त्यावेळेला तुमच्या मुलीचं लग्न झालं असेल तर ते पैसे तिलाच वापरायला मिळतील कशावर? या प्रश्नावर मात्र ते स्तब्ध झाले. पण या समस्येवर उपाय काय निघाला हे जाणून घेऊया पुढच्या 1 मिनिटात. आमचे एक इन्व्हेस्टर माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की सर, माझी कन्या 10 वर्षाची आहे आणि तिच्या 25व्या वर्षी तिला 1 करोड रुपये गिफ्ट द्यावे अशी माझी इच्छा आहे. काय प्लॅनिंग करू सांगा. म्हटलं सर, प्लॅनिंग 2 मिनिटं बाजूला ठेवा, पण मला सांगा, तुमची कन्या ज्यावेळी 25 वर्षाची होईल आणि तुम्ही तिला 1 करोड रुपये गिफ्ट द्याल, ही गोष्ट तुमची कन्या किती दिवस लक्षात ठेवेल? ते म्हणाले सर, मला लक्षात नाही आलं. म्हटलं सर, हे बघा, कसं आहे की आपल्या आयुष्यात दुःखाचे प्रसंग आपण कायम लक्षात ठेवत नाही, तसेच सुखाच्याही आठवणी कायम लक्षात राहत नाहीत ना. माझ्या बाबांनी मला 1 करोड रुपये दिले, ही तुमची कन्या 6 महिने, 8 महिने, 1 वर्षभर लक्षात ठेवेल. पुढं काय? आणि दरम्यानच्या काळात जर तिचं लग्न झालं असेल तर ते पैसे तिलाच वापरायला मिळतील कशावरून? या प्रश्नावर ते स्तब्ध झाले, पण म्हणाले सर, मला तिला गिफ्ट द्यायचंच आहे, दुसरा काहीतरी उपाय सांगा. म्हटलं सर, हे कसं वाटते बघा, ज्यावेळी तुमची कन्या 25 वर्षाची होईल आणि कदाचित त्यावेळी तिचं लग्न झालं असेल, त्यावेळी ती आपल्या नवऱ्याला सांगेल की माझे बाबा अजूनही मला दर महिन्याला 50,000 रुपये पॉकेट मनी देतात. भविष्यात तिला मुलं होतील, मुलं मोठी होतील, मुलांना देखील ती सांगेल की माझे बाबा अजूनही मला दर महिन्याला पॉकेट मनी देतात. ज्या ज्या वेळेला तिच्या मोबाईलमध्ये SMS वाजेल की ₹50,000 क्रेडिटेड टू युअर बँक अकाउंट, प्रत्येक वेळी ती बाबांची आठवण काढेल. लक्षात ठेवा, पुढच्या पिढीला कधीही एक रकमे देऊ नका. तुम्ही पुढच्या पिढीला ज्या वेळेला थोडं थोडं देता, त्यावेळेला पुढची पिढी आईबाबांची कायम आठवण काढते. तुम्हाला देखील तुमच्या मुलामुलींसाठी असाच प्लॅन करायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्लॅन असं टाईप करा. धन्यवाद.